नांदेड जिल्ह्यातील एक महत्त्वाचे व्यापारी केंद्र आणि वाहतुकीचे मुख्य ठिकाण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नरसी येथील चौकातील आणि चारही प्रमुख रस्त्यांवरील अतिक्रमण अखेर प्रशासनाने हटवले आहे. पोलीस प्रशासन, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि केटी कंपनी अर्थात कल्याण टोल कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी सकाळी 9 वाजल्यापासून ही धडक मोहीम राबवण्यात आली. या कारवाईमुळे अनेक महिन्यांपासून नरसी परिसराला ग्रासणारी वाहतूक कोंडीची समस्या सुटली असून रस्ते पूर्णपणे मोकळे झाले आहेत. प्रशासनाच्या या धाडसी पावलाचे नागरिकांमधून मोठ्या प्रमाणावर स्वागत होत आहे. नरसी शहराची वाढ अत्यंत झपाट्याने होत असून येथे मोठी बाजारपेठ आहे. तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि तमिळनाडू या राज्यांना जोडणारा हा मुख्य मार्ग असल्याने 24 तास हजारो वाहनांची ये-जा सुरू असते. मात्र रस्त्याच्या दुतर्फा झालेल्या अतिक्रमणामुळे खरेदीसाठी येणारे नागरिक आपली वाहने रस्त्यावरच उभी करत होते. परिणामी येथे रोजच वाहतूक कोंडी होत होती. विशेषतः 10 मे रोजी लग्नसराईच्या मोठ्या तिथीला नरसी चौकात तब्बल 5 तास वाहतूक ठप्प झाली होती. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने प्रवासी आणि नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला होता. याची गंभीर दखल घेत पोलीस प्रशासनाने अतिक्रमण कायमचे हटवण्याचा निर्णय घेतला. अतिक्रमण काढण्यापूर्वी संबंधित दुकानदार आणि व्यापाऱ्यांना नोटीस बजावण्यात आली होती. अनेक व्यापाऱ्यांनी स्वखुशीने आपले अतिक्रमण आधीच हटवले. मात्र उर्वरित अतिक्रमण हटवण्यासाठी बुधवारी सकाळी 9 वाजता प्रत्यक्ष कारवाई सुरू करण्यात आली. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. ही मोहीम सायंकाळपर्यंत सुरू होती आणि ती पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. या मोहिमेदरम्यान बिलोलीचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्याम पानेगावकर, रामतीर्थ पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम हराळे, फौजदार नरवाडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रभारी उपअभियंता MS वाघमारमारे आणि कल्याण टोल कंपनीचे कर्मचारी ML गुबगे व सतीश कामरे उपस्थित होते. तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी रामतीर्थ, कुंटूर, बिलोली, नायगाव पोलीस ठाण्यांसह नांदेड पोलीस मुख्यालयातील 60हून अधिक पोलीस कर्मचाऱ्यांचा ताफा तैनात करण्यात आला होता. एकमत डिजिटलसाठी लक्ष्मण बर्गे, नरसी, नायगाव. Thanks for watching Ekmat Digital.